विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्यात। बस मालक संघटना आजपासून संपावरती जाणार आहेत। वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावरती सुद्धा आंदोलन करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी या आंदोलकांनी दिला। त्यामुळे मागण्या काय आहेत या वाहतूकदारांच्या आपण पाहतोय। ई चलान प्रक्रियेमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात। दंड वसुलीच्या नावाखाली वसुली रद्द करावी। कायद्यानुसार 90 दिवसांमध्ये कोर्टात प्रकरण पाठवावं। अस्पष्ट फोटो असल्यास दंड आकारू नये। अवजड वाहनांवरचा जाचक दंड रद्द करावा। महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस ट्रेलर संपामध्ये सहभागी, तर शाळा कर्मचारी आणि प्रवासी वाहतूक करणारे सहभागी सुद्धा झालेले आहेत। संपाची व्याप्ती किती आहे आपण पाहतोय। मुंबई बस मालक संघटना सुद्धा सहभागी या संपामध्ये झालेल्या आहेत। महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटीच्या माध्यमातून हे आंदोलन सध्या सुरू आहे। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुमारे 25 ते 30 हजार खासगी बसेस सहभागी झाल्यात। शालेय विद्यार्थी, कॉर्पोरेट कर्मचारी आणि प्रवासी यांची गैरसोय सुद्धा होण्याची शक्यता आहे। आज पहिल्याच दिवशी शालेय बस चालक मालक दूर राहणार आहेत, मात्र नंतर ते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे, तो पुण्यातलं प्रतिनिधित्व करतो। रोहन, सध्या पुण्यामध्ये या आंदोलनाचा कसा फटका बसतोय, सध्या काय चित्र आहे? खरं तर दुपारी 11 वाजता जे आहे या सगळ्या संदर्भामध्ये आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे आंदोलक करणार आहेत। खरं तर ई चलनच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रोष जो आहे तो मागील काही दिवसांपासून व्यक्त झालेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्यामुळेच हे सगळे वाहतूकदार असतील, रिक्षा चालक असतील किंवा प्रवासी वाहतूकदार असतील, त्याचबरोबर स्कूल बसवाले असतील, स्कूलसाठी वापरण्यात येणारे रिक्षा असतील, या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती दंडात्मक कारवाई या ई चलनच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि या सगळ्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांना बसलेला पाहायला मिळत होता। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत देखील विधिमंडळामध्ये विधान भवनाच्या परिसरामध्ये बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यांच्यासमोर देखील हा सगळा तिढा जो आहे तो त्यांच्यासमोर मांडलेला होता। परंतु यातून मार्ग जो आहे तो काही प्रमाणामध्ये निघाला, काही प्रमाणामध्ये अजूनही निघाला नाही आहे। कारण का पुण्यामध्ये पुणे ट्रॅफिक पोलिसांनी PTP नावाने एक ऍप्लिकेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कोणतीही गाडी कुठे उभी राहिली असेल तर त्याचा फोटो काढून टाकल्यानंतर ऑटोमॅटिक दंडात्मक कारवाई त्या गाड्यांवरती होते। त्यामुळे अनेकदा पार्किंगमध्ये असणाऱ्या देखील 4 चाकी वाहनांवरती दंडात्मक कारवाई झाल्याचं बोललं जात होतं। तशा प्रकारचे आरोप केलेले होते आणि त्यामुळेच हे सगळे कॅब चालक असतील किंवा प्रवासी वाहतूक करणारे इतर गाड्या असतील, जसे की रिक्षा असतील किंवा स्कूल बसेस असतील, यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पेच जो आहे तो निर्माण झालेला होता आणि या सगळ्यामुळे संतप्त भूमिका घेऊन या सगळ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे सगळं आंदोलन थोड्या वेळामध्ये होणार आहे। अनेक कॅब चालक, रिक्षा चालक जे आहेत ते त्यांची वाहनं घेऊन चक्का जाम करण्याच्या तयारीमध्ये आहेत। या सगळ्या आंदोलनाकडे आपलं लक्ष देखील राहणार आहे। परंतु सध्याच्या घडीला पुण्यातील रिक्षा चालक जे आहेत ते आक्रमक पवित्रा घेऊन उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। आज 2 तासाचा संप त्यांनी पुकारणार आहोत असं सांगितलेलं आहे। परंतु जर भविष्यात अशा पद्धतीने ई चलन जर का बंद केलं नाही तर आम्ही याहून तीव्र आंदोलन करू, याहून तीव्र संपाची भूमिका जी आहे ती आमच्याकडून घेतली जाईल, अशा प्रकारचं मत या कॅब चालक असतील किंवा रिक्षा चालक असतील किंवा प्रवासी वाहतूकदार असतील या सगळ्यांकडून मांडण्यात आलेली पाहायला मिळते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद रोहन, तू केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल।